व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीसच्या विक्रीसाठी एक टोळी कणेरीवाडी इथं येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार या पथकानं सापळा रचून तिघांना अटक केली। त्यांच्याकडून 5,24,90,000चं अंबर ग्रीस जप्त केलंय। कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी इथं काही जण व्हेल माशाची उलटी घेऊन येणार असल्याचं समजलं। त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव आणि वन विभागाकडील आरएफओ नंदकुमार नलवडे आणि कर्मचाऱ्यांनी कणेरीवाडी इथल्या पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला। दुपारच्या सुमारास एका 4 चाकीतून 2 तरुण पंपाजवळ आले। पाठोपाठ दुचाकीवरून एक तरुण पाठीला सॅक अडकवून तिथं आला। पथकातील कर्मचाऱ्यांनी तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयितांनी तिथून पळ काढला। पोलीस आणि वनविभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून या तिघांना पकडलं। त्यांच्याकडील एकाच्या सॅकमध्ये अंबर ग्रीस आढळलं। संभाजी श्रीपती पाटील, प्रमोद उर्फ पिंटू शिवाजी देसाई आणि अनिल तुकाराम महाडिक या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 5 किलो 249 ग्रॅम वजनाची 5,24,90,000 रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली। या तिघांना गोकुळ शिरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय।